यापुढे माझ्याशी कधीही बोलायचा कृपा करून प्रयत्न करू नकोस। माझे आणि तुझे संबंध संपले, माझी आणि तुझी मैत्री तुटली। तू उगाच ह्या सगळ्यामध्ये पडलीस राधिका, आणि आपल्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला। मी मान्य करते माझा राग मंदारवर आहे, पण तू तर माझी अगदी जवळची मैत्रीण होतीस ना। तू असा विश्वासघात का केलास? का नाही मला आधी कळवलंस? तुझ्या न सांगण्याने तू माझा विश्वास गमावलास। मला माहितीये तुझ्या मनात कुठलाच वाईट विचार नव्हता, पण राधिका तरीही तू मला तेव्हा सांगायला हवं होतंस। मला माहितीये मी खूप हार्श वागले तुझ्याशी, पण असं का केलंस तू राधिका? मी राधिकाला ह्याबद्दल फोन करून विचारणार। आई, कोणाचा फोन आहे? बाबांचा? बाबांचा असला तर मला सांग, मला बाबांशी बोलायचंय। ठीक आहे, तू जा। हेच नको तुम्हाला, सगळं तुझ्यामुळे झालंय राधिका। तुझ्यामुळेच आपली मैत्री तुटली। काय स्वप्न पाहिली होती आणि काय होऊन राहिलं? हे जे मी ठरवलं त्याच्या विरुद्धच होऊन राहिलंय सगळं। काय चुकलं माझ्याकडनं? सगळंच निष्ठप चाललंय। यांनी त्या शन्याला घरी आणलं, मी सहन केलं। यांनी सगळ्या स्टाफ समोर माझा अपमान केला, तेही मी सहन केलं। पण आता गोष्टी तर डिवोर्स पर्यंत जाऊन राहिल्या, तेव्हा तुझ्या मनात आहे तरी काय? एक एक करून माझी सगळीच माणसं मला दुरावत चालली। माझं घर माझं राहिलं नाही, आता तर नवराही नाही। आज का कोण जाणे, खरंच खूप एकटं वाटून राहिलं। ए माय, अब तुला म्हणून राहिलो, इकडे ऐक। मला एक सांग, एका बाईचा संसार मोडताना तुझ्या मनात जराही विचार आला नाही का? बाईताड आहे का? जरा विचार कर, समजत काऊन नाही तू? अरे तुझ्यासाठी हा राधिकाला सोडू शकतो, एखादी सुंदर पोरगी भेटली तर तुलाही सोडणार 100%। अरे सारखं सारखं तेच तेच का बोलताय? बच्चा तू जरा शांत हो बरं। मी तुला कधीच सोडणार नाही आणि तुला माहिती आहे ना ते। बाबा, आणि तुम्ही जर मला कन्व्हिन्स करायला आला असाल ना आईसारखंच, तर एक लक्षात घ्या, राधिकाला डिवोर्स द्यायचं मी नक्की केलंय आणि ते फायनल आहे, बदलू शकणार नाही आता। अबे बापाशी थोबाड वर करून बोलून राहिला का? तू सुनबाईला डिवोर्स देणार हे तुझं फायनल नाही? मग आमचा हे निर्णय पक्का असं समज। तुमचा कसला निर्णय? तो कळेल तुला नंतर। राधिका, अगं आले पाय, या
बस. काय झालं बाबा काय म्हणाले हे? काय झालं? काही बोलला का गुरुनाथ? बाबा सांगा ना काय झालं, काय बोलले हे? आपल्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊन नाही राहिला. हो जरा आपल्याच गुरमीत काय ना. आता एकच उपाय, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. म्हणजे काय करणार बाबा? सुनबाई, इथं मुंबईत माझा एक मित्र आहे, ऍडव्होकेट महेंद्र देशमुख. त्याला फोन करतो. अशा परिस्थितीत तोच आपल्याला मदत करू शकतो. नाही बाबा, मला डिवोर्स नकोय. तू शांत धीर धर जरा. नाही बाबा, खरंच नकोय मला. अगं डिवोर्स देण्याची नौबतच येणार नाही आणि कोर्टाची पायरी देखील चढायची गरज पडणार नाही. पण मला जरा माझ्या पद्धतीत काम करू दे ना. हा, तू फक्त शांत राहा, रडू नको. सुनबाई, तुझ्या सुखासाठी साम दाम दंड भेद सगळे प्रयत्न करू दे मला. हा, त्याच्याशिवाय गुरुला व्यसन बसणार नाही. त्याला चांगला धक्काच द्यावा लागेल, तेव्हा तो नरमाईवर येईल, त्याशिवाय नाही येणार. तू विश्वास ठेव माझ्यावर, रडू नकोस. दे बघ फोन दे. अगं ऐक तर खरं, ते करते सगळं. नानी तिला सांभाळत. आणि सांगा ना बाबा, मला डिवोर्स नकोय हो. हॅलो, अबे महेंद्र कुठे आहे तू? अरे भाऊसाहेब सुभेदार बोलतो. मी आलो ना मुंबईत. हो नाही नाही, माझं नाही जमणार. एक काम कर, तूच मला भेटायला ये. अरे काम आहे तुझ्याकडे अर्जंट. हो, तू पत्ता लिह. 401 रामचंद्र दामले, हा, गुलमोहर सोसायटी. तू एक काम कर ना, इथं जवळपास आला की रिंग दे मला. हा, राधिका रडू नको बाई. सुनबाई आत्ता येते तो तासाभरात. बाबा मला यांच्या बरोबर राहायचंय हो, मला डिवोर्स नकोय. सुनबाई, माझ्यावर विश्वास तर ठेव. अरे सारं काही व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करू नको. सुनबाई, तुझा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मी बघतोय तो कसा तुला डिवोर्स देत होते. तो काय समजतो, त्याचा बाप आहे मी. एका जागेवर काय विचार करतोस? काही नाही, आईला पाहिलं ना तेव्हाच मला कळलं होतं की आता बाबा पण येणार. या दोघांचा ना अंधाळा विश्वास आहे राधिकावर. गॅरी पण तुझे बाबा सॉलिड डेंजर आहेत यार. तर काय करतील ते? घरी येतील का राहायला? नाही, असं काही होणार नाही. बाबा राधिकालाच डिवोर्स द्यायला भाग पाडतील. इन वे बरं आहे ना, आपलं काम सोपं होईल ना. यार ते बेटर होईल. ऍटलीस्ट तुझे बाबा माझ्या फेवर मध्ये काहीतरी तरी करतील. यार शनाया, या भांडणामध्ये ना 11:15 वाजले. सगळी कामं बोंबललीत माझी. हा जनी, मी बोलतोय. ऐक, मला आज नाही जमत यायला. मी घरूनच काम करतो. काय ते ईमेल्स मला पाठवून दे. हो, आता कर कुलकर्णींना फोन, त्यांना सांगून टाक प्लीज. येस, थँक्यू, बाय बाय. राधिकामुळे ना डोकं फुटायची वेळ आली. ठीक आहे, जाऊ दे, मी चहा करू तुझ्यासाठी. शनाया प्लीज करशील. आणि मी आतमध्ये काम करत बसतो, एक कॉल करतो आणि काही ईमेल्स पण चेक करतो. तू प्लीज मला आतच देशील चहा? हो आणते. थँक्यू बच्चा. भाऊसाहेब, तुझी सून लय हुशार आहे. अरे त्याही परिस्थितीत तिनं ठणकावून सांगितलं की पोटगी लागेल म्हणून. मग काय बघत बसेल का शनायाची उधळपट्टी? गुरु जे कमावतो ते बायकोला मुलाला मिळायला पाहिजे. बाबा मला यांचा एक पैसाही नको.